हाय हॅलो नमस्कार. पुन्हा एकदा छोट्याशा आणि छानशा व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप 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 स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, आज आपण पाहणार होतो डायरेक्ट अस्तरवरती ब्लाऊजचं कटिंग, प्रिन्स कट ब्लाऊजचं कटिंग. तर 2 पीस प्रिन्स कट ब्लाऊजचं कटिंग मी आज करणार आहे. तर लक्षपूर्वक पहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुमच्या प्रत्येक गोष्टी स्टेप बाय स्टेप लक्षात येतील. तर हे ब्लाऊज पीस मी साईडला ठेवून दिलेला आहे आणि ब्लाऊज पीस मी नंतर कट करणार आहे. आज फक्त आणि फक्त अस्तरचं ब्लाऊजचं कटिंग मी तुम्हाला दाखवणार आहे. तर ह्याच्या आधी पण मी 2 पीस ब्लाऊजचं कटिंग दाखवलेला आहे आणि स्टिचिंग पण दाखवलेला आहे. तर तुम्ही व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्कीच आपल्या चॅनलवरती जाऊन पहा. मी त्याची पण लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन आणि तुम्ही त्या लिंकवर टिक करून तुम्ही व्हिडिओ पाहू शकता. तर हे पहा, आता मी पूर्ण मापे वगैरे घेतलेले आहेत कस्टमरची आणि इथं ना उंची तयार हवी होती 14 इंच, तर मी 15 इंचावर टिक केलं आहे. आणि त्याच्यानंतर आहे ना मुंडा घ्यायचा आहे आपल्याला 5 इंच आणि हे पहा अशा पद्धतीने. आणि आता आपल्याला शोल्डर घ्यायचे 5 इंच, मुंडा घ्यायचा 5.5 इंच. 5 इंच तुम्ही उंचीप्रमाणे मापाप्रमाणे घेऊ शकता, मुंडा कमी जास्त करू शकता. तर इथं 28 साईजचं मला ब्लाऊजचं कटिंग करायचं आहे. तर मग मुंडा टाकलेला आहे 5.5 आणि ती छाती टाकलेली आहे मी 7.5 इंच, म्हणजेच 28 साईजचा. 28चा 14 7 इंच 28 होतं आणि 7.5 इंच आहे ना 30 होतं, 30 साईजची होती. तर मग इथं मी 7.5 इंच टाकलेलं आहे, त्यांना अर्धा इंच एक्स्ट्रा लागतं त्याच्यामुळं. तर आणि इथं मी 2 इंच वरती मार्जिन वाढवलेलं आहे समोरच. आणि इथं कंबर टाकलेली आहे 8 इंच, 1 इंच बॅक साईडचे टक्स आणि 1.5 इंच खाली तुम्ही मार्जिन टाकू शकता किंवा 2 इंच टाकू शकता. तर इथं पहा मी पूर्ण मार्क करून घेतलेला आहे. गळ्याची रुंदी टाकणार आहे 2.25 इंच आणि उंची टाकणार आहे 9.5 इंच आणि खाली आपल्याला गळ्याला 2.5 इंच द्यायचं आहे आणि आपल्याला गोल शेप देऊन घ्यायचा आहे. हे पहा पूर्ण मार्क तयार करून झालेली आहे, म्हणजे बॅक साईडचा पॅटर्न. तर म्हणजे बॅक साईडचं आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. तर आता हेच आपल्याला बॅक साईडचं कटिंग करून घेतल्याच्या नंतर काय करायचे आपल्याला, तेच आपल्याला हेट करायचे, वरती ठेवायचे फ्रंट साईडचा कटिंग करण्यासाठी. तर बॅक साईड आणि फ्रंट साईड दोन्ही सेमच कट करायचे, पण आधी आपल्याला बॅक साईडचं आहे ना आपल्याला पूर्ण मार्क करून घ्यायचे आणि त्याच्यानंतरच आपल्याला फ्रंट साईड तयार करायचे. तर इथं पहा पुरत नाही अस्तर खूप कमी दिले आहे कस्टमरने. तर मी अस्तर आणायचं म्हटलं तर कमी जास्त मापानुसारच आणत असते कट करून, पण इथं कमी जास्त नाही आहे, कमी पडतं आहे. तर मग आता इथं बघा उभ्या साईडनी ठेवायचं आहे, जसं ॲडजस्टमेंट होईल तसं आपल्याला ॲडजस्टमेंट इथं करायचं आहे. तरी पहा अशा पद्धतीने मी ॲडजस्टमेंट करून पाहते. आणि इथं अशा पद्धतीने तुम्ही जर केलं तर तुमचं ब्लाऊज पण कमी किंवा जास्त होणार नाही. आणि जास्त जिथं दोन्ही पण साईडनी गळ्याच्या साईडने आपल्याला अर्धा इंच कपडा एक्स्ट्रा सोडून द्यायचा आहे. आणि जी फिटिंगची साईड असते तिथून आपल्याला प्रिन्सची कटोरी, त्याचा टक्स आणि ते कटोरी आपल्याला वाढवायची असते, त्याच्यामुळे आपल्याला तिकडच्या साईडनी जास्त कपड्याची गरज असते. आणि खालून आपल्याला मार्क करून घ्यायचे. खालून आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्राचा असलं तरी चालेल किंवा नसेल तर बरोबर असेल तरीही चालेल, कारण की पुढच्या पुढून काही फरक पडत नाही. पुढचा आणि मागचा दोन्ही पण पॅटर्न सेम येतो अशा पद्धतीने. तर हे पहा आता गळ्याची रुंदी पण मार्क करून घेतलेली आहे. आता गळा टाकणार आहे मी पुढचा 5.5 इंच आणि मार्क करून घेऊन आपल्याला गळ्याचा शेप देऊन घ्यायचा आहे. इथं पहा अशा पद्धतीने तुम्ही 2-3 आकार कसेही शेप देऊ शकता. 2 आकार तुम्हाला देऊन दाखवले. आणि आज आपल्याला पॉईंट काढायचा आहे कटोरीचा, प्रिन्सच्या कटोरीचा टक्सचा पॉईंट काढायचा आहे. तर इथं आता मी पॉईंट काढला आहे 3.5 इंचवर. हे पहा टिक करून घेतलेलं आहे आणि एक पट्टी ह्याच्यापासून हुकलूक पट्टीपासून 4.5 इंच रुंदी घेतलेली आहे. 4 इंच 4.5 इंच घेऊ शकता. आणि गळ्याचा मुंड्याचा मार्क करून घेतलेला आहे. मुंड्याला पण मी खाली अर्धा इंच आतमध्ये येऊन मुंड्याला मार्क केलेला आहे. हे पहा आणि अशा पद्धतीने आता आपल्याला टक्सचा रुंदी घ्यायची आहे. टक्स तुम्ही 1.5 इंच 2 इंच काय तुम्हाला घ्यायचा आहे तसा तुम्ही चेस्टनुसार घेऊ शकता. तर इथं मी 1.5 इंचावर टिक केले आणि इथं पहा आकार देऊन गेला आहे. अशा एक किती साधा सिंपल पॉईंट काढून आपण आकार दिलेला आहे. तर अशा टिप्स फॉलो करण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर हे पहा अशा पद्धतीने आता काय करायचं आहे आपल्याला, 1.5 इंच जे आपल्याला वाढवलेलं होतं ना तिथेच आपल्याला 1/2 इंच एक्स्ट्राचं मिळू नये आपल्याला
पावणे 2 इंच आपल्याला वरती वाढवायचं आहे, जेणेकरून शिलाईमध्ये आपलं 1/2 इंच जातं आणि 1.5 इंच टक्सला वाढवलेलं, तर तेच आपल्याला पूर्ण घ्यायचं आहे, वाढून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने इथं बघा मी कसं वाढवलेलं आहे. आणि आता आपल्याला कट करून घ्यायचं आहे. आणि आज जी मुंड्याच्या साईड आहे ना आपल्याला तिथून अर्धा इंचच वाढवायचं आहे, खाली आपल्याला 1.5 इंच वाढवायचं आहे. आता आपण तो पॅटर्न पूर्ण कट करून घेऊया, समोरची पॅटर्न. तर इथं समोरचे पॅटर्न पूर्ण कट करून घ्यायचे आहेत आपल्याला. आणि 2 पीस प्रिन्स कट ब्लाऊजला आहे ना योगपट्टी नसते, म्हणजे 2 पीस म्हणजे 2च भाग असतात समोरचे, हे लक्षात घ्यायचं आहे आपल्याला. आणि 3 पीस प्रिन्स कटला ना 3 भाग असतात पुढचे, तर त्याला 3 पीस असं म्हणतात. तर त्याला योगपट्टी असते, तर त्याच्यामुळं ह्याच्यात दोन्हीतले फरक जाणून घ्यायचे आपल्याला. आणि दोन्हीचे पण मी व्हिडिओ कटिंगचे आपल्या चॅनलवरती आपले टाकलेले आहेत, तुम्हाला सगळी माहिती मिळेल. तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून प्रत्येक येणारा व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. तर इथं पहा मग गोल गळाच मी कट करणार आहे, तर गोल गळा हवा आहे त्यांना, तर गोलच गळा मी कट करून घेतलेला आहे. आणि इथं पहा आता मी व्यवस्थित असं दोन्ही पण साईड ठेवून देते. भाईला कपडा मोजून घेते, पण भाई इथं पुरत नाही, तर भाई आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कटिंग पाहूया. आणि तसंही भाईचे कटिंगचे व्हिडिओ भरपूर आहेत, सबस्क्राईब नक्की